झी मराठीवरील पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे अक्षय म्हात्रे। अनेक मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवत अक्षयने प्रेक्षकांचं मन जिंकले। तर त्याने लग्नगाठ बांधली आहे ती हिंदी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री श्रेनू पारिक सोबत। पण या दोघांची लव्ह स्टोरी नेमकी कशी सुरू झाली, जाणून घेऊया आजच्या प्रेमाची गोष्ट मध्ये। 2021 मध्ये आलेल्या घर एक मंदिर या हिंदी मालिकेत अक्षय आणि श्रेनू एकत्र काम करत होते। तर या मालिकेच्या सेटवरच या दोघांची ओळख झाली। मालिकेत या दोघांची ऑन स्क्रीन केमिस्ट्री आपल्याला पाहायला मिळाली होती। तर या दोघांच्या ऑन स्क्रीन केमिस्ट्रीचं रूपांतर नंतर ऑफ स्क्रीन केमिस्ट्री मध्ये झालं। हळूहळू दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि अखेर 21 डिसेंबर 2023 रोजी हे दोघे लग्नबंधनात अडकले। दोघांचा विवाह सोहळा अगदी थाटामाटात पार पडला। तर दोघांच्या हळदी सोहळ्याने मात्र सर्वांचं विशेष लक्ष वेधलं। हळदीसाठी श्रेनूने मराठमोळा लुक केला होता। हिरव्या रंगाची नऊवारी नेसत त्यावर तिने पारंपरिक दागिने सुद्धा घातले होते। तर अक्षयने हिरव्या रंगाचा कुर्ता घातला होता। हळदीसाठी अक्षय आणि श्रेनूने स्कूटीवरून डॅशिंग एंट्री घेतली होती। श्रेनू जरी अमराठी असली तरी ती अगदी उत्तम मराठी बोलते। तर ती मराठी संस्कृती सुद्धा जपताना दिसते। दरम्यान हे दोघेही सोशल मीडियावर सुद्धा खूप ऍक्टिव्ह असतात। हे दोघे एकमेकांसोबतचे अनेक फोटोज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात। अक्षय आणि श्रेनूची ही सिरियलवाली लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा। मराठी सिने विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राइब करा राजश्री मराठी।